तुम्ही जाल याचोला मी जाणार. तुम्ही कराल मीटिंग अटेंड. अरे ये चल एचो इधर आ, चल मीटिंगला चल. हाँ सॉरी सर. मैं जाएगा सर. मी जाणार सर. एचो वेंकटशी बोला. मी वेंकट मीटिंग चल बॉम्बे ऑफिस का मीटिंगला चल. माइमिंग मध्ये बोला. मी एक फोनवर. चल. देखता क्या है बॉम्बे एक नंबर चाहिए बॉम्बे. ये मेरा बॉस. आई लव यू बॉस. येस आय लव्ह यू टू. हाय हॅलो हाय 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 हॅलो ऐक. अगं ऐक ऐक काय झालेलं आहे. काय करेगा. मी येतोय पिक्चरला येतोय. काय आपली तिकीट काय 20-17-18. येस. नाही मी चाललो होतो मीटिंगला चौगुले. तुम बिंदास राहा. मी आहे सर. आणि मी त्यांना म्हटलं की मी बाबांना भेटायला चाललोय. त्यांना ऍडमिट केलं. ते 2 वर्षापूर्वी वारले. वेंकट इधर रख. ओ सर 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 ये सर सॉरी सर. येस मी येतो मी पोहोचतो 10 मिनिटं. सर रख फोन रख. मारेगा खींच कर. चल निकल. बाप के पास जा चल. येस येस मला आप महत्वाचं का ऑफिस मध्ये निकल. मैं देखता हूँ वेंकट को. छत्री मिळेल मला. छत्री चप्पल फेंके पर निकल. छत्री चौगुले छत्री छत्री तुमची क्या है. चल निकल. तू चौगुले थँक्यू. इधर आ वेंकट. हॅलो हॅलो हा हा चौघुल्या कुठे आहेस तू? छकुली मस्ती का करतेस तू? ते तुटेल बाळा. खूप मेहनतीने बनवलंय आपण ते. आणि प्रॅक्टिस कधी करायची आपण? चल चल प्रॅक्टिस सुरू कर. 1 2 3 स्टार्ट. नमस्कार. ओळखलात का मला? मी आहे साल्याचा डब्बा. अगं असं म आणि साल्या वेगवेगळं नाहीये. इट्स वन वर्ड. मसाल्याचा डबा. से अगेन. थांब करते आता परत. येस परत कर. झुपक झुपक झुपक. नमस्कार. ओळखलात का मला? मी आहे मसल्याचा डब्बा. अगं मसाल्याचा डबा काय? मसाल्याचा किती इझी वर्ड आहे. इकडे ये. इकडे बस माझ्या बाजूला पटकन. इट्स व्हेरी इझी बाबू. असं नाही करायचं. इकडे बघ छकुली. माझ्या मागून म्हण व्हेरी गुड. मसाला मसाला मसाला. ऐकायला येत नाहीये का तुला? मी म्हणते तसं म्हणायचं ना बाबू. अरे पण मम्मा आय डोंट नो ना व्हॉट इज मसल्याचा डब्बा. आय नो मुसलीचा डब्बा. मी मुसली बनू? नाही कसं चालेल? स्कूल मध्ये आपल्याला काय सांगितलंय? मसाल्याचा डबा बनायला सांगितलंय की नाही? अरे पण मला नाही करायचं. इकडे छकुली. मला नाही करायचं. इट्स व्हेरी इझी बेबी. हे बघ तू प्रॅक्टिस केलं ना की तुला जमणार आहे. आणि बघ मम्माचं आता लॉग इन करायचंय. मम्माला खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. असं करून कसं चालेल? मम्माने सांगितलं तसं जस्ट प्रॅक्टिस करत राहायचं. काय म्हणायचं? मी आहे मसाल्याचा मसाल्याचा डबा. डबा. ओके जमणार. पटकन जमणार. काय सुनबाई. अरे छकुली बरं पाहते मला. येशील आणि हा काय लटकवणार झाल्यात? बाबा काय सांगू तुम्हाला. त्यांचं ते 10 जूनला नॅशनल स्पायसेस अँड हर्ब्स डे असतो. म्हणजे राष्ट्रीय मसाला आणि हर्ब्स ना ते काहीतरी असतं ते. त्यांच्या स्कूलमध्ये ते अवेअरनेस कॅम्पेन आहे आणि त्यात तिला ते मसाल्याचा डबा बनवलाय. मला तिची प्रॅक्टिस घ्यायला अजिबात वेळ नाही हो. माझं आता 9ला लॉग इन आहे. खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. अरे तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना. मी शिकवतो ऍक्टिंग तिला. आजी तुम्ही शिकवणार आहे मला? म्हणजे काय? तुम्हाला येते? येते म्हणजे येते. त्या काली मी केवढी नाटकं गाजवलेली आहे. मला नाटकात मसाल्याचा डबा बोलायची का नाही. मी एंट्री घेतली ना की सगळे म्हणायचे स्पाइस आला स्पाइस. मी स्पायसी होतो का नाही काही समजली हो. मग मी एंट्री घेतली की पोरी अशा चित्कारायची माहितीये. काय सांगतो छकुली. काय साधा सुद्धा ऍक्टर नव्हतो माहितीये. मोठा त्या काली जर मी इंडस्ट्रीत आलो असतो ना तर राजेश खन्ना सुपरस्टार झाली नसते काही समजली. कॉलेजात असताना गॅदरिंग केवढी गाजवलेली आहे. एकदा गॅदरिंगला मुंबईची नटी आली होती. ती म्हणाली होती मोरे वेन यू कम ऑन दी स्टेज यू ओन द स्टेज. काय मग काय पुढे काय नाही झालेलं. का बघ आता मी तुला सांगतो सगळं काय आहे. तू मी आहे मसाल्याचा डबा कसं बोलायचं सांग. हे घ्या बघू कसं काय आहे. ठीक आहे. मी तुला आता करून दाखवतो तसं कर. शाळेत गल्यात घाल. अगं त्याशिवाय कसा करणार ना मसाल्याचा डबा. हा बघ नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. काय बाकी सगळे बरे आहो ना? काय बाकी सगळे बरे आहो ना? मला ओळखली नाही. मला ओळखली नाही. अहो मी मसाल्याचा डबा. अहो मी मसल्याचा डबा. काय समजली? काय समजली? कसा चांगला आहे का नाही मला सांग.
हा काय समजली हा. बाबा काय समजली वगैरे नाही चालणार आहे स्कूल मध्ये जेवढं सांगितलं तेवढंच करून घ्या ना चांगलं नाही अगं, practice? चकुली प्रॅक्टिस कर प्लीज अरे काय चाललंय बुट्टे आजोबा आले बुट्टे आजोबा आले बुट्टे आजोबा आले अरे जीव जाईल माझा चकुली बुट्टे आजोबा आले बाबा काय हो एकदम सकाळी सकाळी कसे काय आलात एकदम सरप्राईज आधी आधी हिला सांगू हिला किती वेळा सांगितलं मी छोट्या आजोबा बोलत जा मोठ्या आजोबा बोलत जाऊ नको म्हणून तुम्ही मला बुट्टे आजोबाच वाटता असू दे अरे असं बोलायचं आणि सगळं पोरे. आजोबांशी असू दे लहान म्हणजे काय कळत नाही लक्षात राहत नाही मोठ्या आजोबा काय बोलायचं तुमच्या तरी कुठे लक्षात पप्पा असं अचानक कसे काय आलात तुम्ही अगं अचानक म्हणजे काय हा जो मोरी आहे ना तो मला जॉगिंग पार्क मध्ये भेटला मला बोलला आता खूप दिवसांनी भेटलो चला आपण शर्यत लावूया अच्छा जो हरेल तो चहा पाहिजे मी बोललो चला म्हणून हा जो काही सुटलाय धाव तुला सांगतो अरे म्हणजे शाळेत असल्यापासून तुडतुड्या हे बघ, अगं तुला सांगतो आम्ही दोघं एकत्र शाळेत पप्पा पप्पा ऐका ना मला ना 9 वाजताचं लॉग इन अरे पण शाळेत पप्पा ऐका माझं मला खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि मला एक हेल्प हवी आहे तुमची तुम्ही 2 जण मिळून प्लीज आपल्या छकुलीची प्रॅक्टिस करून घ्याल का स्कूल मधलं प्रोजेक्ट आहे तिचं तुमची गरज आहे आणि छकुली इकडे बाळा पटकन ए ये बाय. तुला माहिती बाबू आपले दोन्ही आजोबा आहेत ना खूप मोठे ऍक्टर होते हा, ओके सो आता ते तुझी प्रॅक्टिस करून घेणार आहेत प्रॅक्टिस करा त्यांच्या बेस्ट आता एक काम कर मांडीवर बसू नाही, मारी धरून हा राहील माझी मांडी काय एक काम कर तुमच्या मांडीवर बसू अरे नको मागच्या वेळी बसली होती सुजली होती मांडी आता नको छकुली मला बोलू छकुली मी तुला जसं मगाशी म्हणून दाखवलंय म्हणून दाखव चल प्रॅक्टिस कर नमस्कार हा नमस्कार मंडळी हा. कशी हाव बरी हाव ना हा. वलकलीव काय मला बस हा लागले? काय काय हा मना ओळखलीव काय मला वलकलीव काय मी आहे मसाल्याचा डबा वलकलीव काय हा. मला नाही अरे बापरे मी आहे मसाल्याचा डब्बा काय समजली वा 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 अरे ह्याच्यामध्ये काही मजाच नाही मज्जा नाही? त्याच्यात एनर्जी कुठं आहे एनर्जी पाहिजे प्रत्येक गोष्टीला माणूस येईल पाहिजे. नमस्कार ही एनर्जी पाहिजे बोल नमस्कार अरे वा, थांब. हा. नमस्कार अरे तसं नाही काय नमस्कार आरण्या अरे इकडे तिकडे एखादा माणूस त्याचं लक्ष नसेल तर तो आपला नमस्कार घेण्यासाठी तयार पाहिजे ना म्हणून नमस्कार अरे आरण्या असा वराडात ना आता मसाला सगळा बाहेर नाहीये त्याच्या बाहेर पडेल माहिती काय मसाला सगळा बाहेर आला मग तसं तू ह्याचं काय ऐकू नको मी काय सांगतो हा, चालेल. नमस्कार तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस थोर समाज मसाल्याचा डब्बा तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस थोर समाजसेवक मसाल्याचा डब्बा आयशीच्या भावाचा शिकवतोय काय झालं? आणि मसाल्याचा डबा कधीपासून थोर समाजसेवक झाला म्हणजे काय? तुझा ना हा सगळा जुनाच प्रॉब्लेम आहे नुसती एनर्जी कंटेन नको त्याची बघ चकुली कसा आहे हा मी मसाल्याचा डबा असं बोलताना कॉन्फिडन्स वाटला पाहिजे तुला सांगतो चकुली म्हणजे जेम्स बॉन्डची स्टाईल माझी स्टाईल सेम आहे का बघ चकुली कसा आहे हा मी मसाल्याचा डबा असं बोलताना कॉन्फिडन्स वाटला पाहिजे तुला सांगतो चकुली म्हणजे जेम्स बॉन्डची स्टाईल माझी स्टाईल सेम आहे का घाबरण्यासारखं काही नाही सटल तुला सांगतो आपण असं डोल्यातनं बोललं पाहिजे डोल्यातनं बोलल्यानंतर ना लोक म्हटलं पाहिजे कोण रे तू असं डोल्यातनं नजाकत असली पाहिजे मग तुला सांगतो असं उभं राहायचं असं डोल्यातनं बघायचं असं रोखून आणि केसावरनं असा हात फिरवायचा आणि म्हणायचा आहे मग मसाल्याचा डबा काय समजली आहे मग मसाल्याचा डब्बा काय समजली असं झालं पाहिजे ना काय समजली काय समजलं काय आता शिकवतात वाचारे असं नाही शिकवत असं जर शिकवलं ना तर पहिल्या दिवशी तुला घरी पाठवतील अरे अरे वाचारे सगळं कसं मोनोटॉन्स होतं नुसतं मी आहे मसाले काय समज आता नाही अरे मला सांग ह्याच्यातलं महत्वाचं काय आहे काय? डब्बा महत्वाचा आहे का मसाला महत्वाचा आहे काय महत्वाचं आहे मसाला काय महत्वाचं आहे हा, म्हणून काय करायचं प्रत्येक
शब्दावर जर समजा आपण जोर दिला हा. ट्रेस दिला हा. तर शब्दाचे अर्थ बदलत जातात. म्हणजे ते कसं सांगतो आता बघ. मी हाय मसाल्याचा डब्बा. हा मी हाय मसाल्याचा डब्बा. हा. हाय मसाल्याचा डब्बा. मी हाय मसाल्याचा डब्बा. मी हाय मसाल्याचा डब्बा. हा शिकलो कुठे सगळं. हे कुठे शिकलं म्हणजे अरे ते सत्यदेव दुबे रोह्याच्या ग्राउंडवर शिकत होते ना, त्यांना मी दुरून पाहिलं. दुरूनच मी ऑब्झर्वेशन केले केलं, त्यांना. नाही काय? म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अर्थ बदलण्यासाठी प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रत्येक शब्दावर जोर कसा द्यायचा, इकडे द्यायचा का तिकडे द्यायचा, तिकडे जे काय ते सगळं मी ऑब्झर्व करून घ्या. काय वाव ते आजोबा हुशार ए, आहेत. खरंच मार वासाडी पडली तुझ्या तोंडावर. काय झालं? हा? सत्यदेव दुबे अरे केवढा मोठा माणूस. मी कुठे हा? नाही म्हणून. दुरून शिकलास. दुरून तर शिकवित होतो तेव्हा. हा तू काय शिकलास त्यांच्याकडनं सगळं चुकीचं शिकलेलास. मग तू कुणाकडे शिकला साहेब? मी अलकाजींकडे शिकलेलं आहे माहिती आहे. अलकाजी जेव्हा शिकवत होतं ना तर मी दुरून बघितलेलं आहे. अलका कधीपासून शिकवायला लागली? आपटू काय रे तुला ते म्हणजे ते अलकाजी दिल्लीत शिकवायचे. म्हणजे अलका ते झाली? हा म्हणजे काय म्हणजे सत्यदेव दुबे आणि अलकाजी हे दोघं पण रंगकर्मी का नाही. सेम शेम अलकाजी कसं अलकाजी NSD मध्ये शिकवायचं दिल्लीत आणि आपलं सत्यदेव दुबे जे आहेत ना तर इकडे शिकवायचं. दोघंही चांगले शिकवायचं, दोघंही रंगकर्मी का नाही. तर त्यांनी काय लिहिलं नेमक्या शब्दावर स्ट्रेस द्यायला पाहिजे काय समजलास तरच ते चांगलं होऊ शकतो. बरोबर ना कपूर? ते कसं फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. काय करायचं तू ते सगळं सोडून दे. ह्याचं पण सोड माझं पण सोड. हा. तू आहे ना डान्सनी एंट्री कर. चालेल. हा मी तुला डान्स दाखवतो त्याच्यात गाणं म्हणायचं आणि एंट्री कर. टाळ्या येतील माहितीये तुला. चालेल, चल, चालेल. माझ्या बी करून जा. हे बघ. बघू अगं शालू अगं शालू अगं शालू मसाल्याचा डबा दे गो मायना. शालू मसाला दे गो मायना. फोडणी नाही टाकली म्हणून रुसू नको मायना. फोडणी नाही टाकली म्हणून रुसू नको मायना. शालू मसाल्याचा डबा दे गो मायना. नमस्कार. अरे फर्स्ट इम्प्रेशन सगळी फालतूगिरी आहे. फालतू गेली. लास्ट इम्प्रेशन इज द बेस्ट. तुला सांगतो तुझा ना शेवटचा परफॉर्मन्स डान्सने करायचा. हा कसं सांगतो? हा आता मी सांगतो तर. आता- हा, सगळं तर आलं ना पहिलं का उभं राहायचं. नमस्कार मंडळी नो. नमस्कार मंडळींनो. मी आहे मसाल्याचा डब्बा. मी आहे मसाल्याचा डब्बा. आणि मग डान्सला सुरुवात करायची. चालेल. अरे शिट्टी वाजली गाडी सुटली. आता शिट्टी वाजली. आता साडी सुटली. गाडी सुटली बोलते तर साडी सुटली कसं बोलशील? सॉरी सॉरी. गाडी नाही साडी नाही गाडी. चालेल. हा. शिट्टी वाजली गाडी सुटली झाकण उडालंय वर. पोरी जरा मसाल्याचा डब्बा धर. पोरी जरा मसाल्याचा डब्बा धर. पोरी जरा मसाल्याचा डब्बा धर. पोरी जरा मसाल्याचा डब्बा. आणि शेवटी होता मसाल्याचा डब्बा धर. मसाल्याचा डब्बा. आयशा रस्त्याला डबा आयशा भवन असा गाणं शिकवला नव्हता. अरे बाई तसंच अरे तसंच काय लोक चपली मारतील माहितीये. अरे नजाकत नको त्याच्यामध्ये. नजाकत कुठली? नजाकत असल्याशिवाय उपयोग आहे काय मला सांग. वाटतं. पोरी तू इथे ये. शकुली इथे ये. मी तुला शिकवतो मसाल्याचा डबा. नमस्कार मी हाय मसाल्याचा डबा. काय समजली हो? हा नमस्कार मी आहे मसाल्याचा डब्बा. काय समजले? हा असा मग पदर घ्यायचा असा डोक्यात. एक मिनिट. एक नजाकत करायची. माझा पद छोटा आहे. हा, लयच मोठा हा. आहे. शांत बसा. कुठला ग बाई मसाला. कुठला ग बाई मसाला. कुठला ग बाई मसाला. बाई तिनी सांजा झाल्या ग. बाई तिनी सांजा झाल्या ग. बाई तिनी सांजा झाल्या.
कुठला ग बाई मसाला, कुठला ग बाई मसाला. मस्त आहे. अरे कसा आहे म्हणजे अशी नाजाकत असेल ना नाजाकत तर समोरचा माणूस घायल होतो का ना काय समजला. तू असं करशील ना तर तुला कायम उत्तेजनार्थ बक्षीस मिळेल माहितीये तू का? मोठी बक्षिस मिळवली आहेस मला शिकवतो. हा एक नंबरचा शालेमध्ये ठेव आता. हा पुढचं काय आहे मला सांग. पुढचं या लाईन सांगा पुढचं पुढचं काय एक आहे? मिनिट काय आहे इकडे ते. हा याच्यानंतर तर झालं हा इंट्रोडक्शन पहिला. मग म्हणायचं हा नमस्कार नमस्कार. मी आहे मसाल्याचा डबा काय समजली. मी आहे मसाल्याचा डब्बा. काय समजली? माझ्यामध्ये जिरं आहे, माझ्यामध्ये जिरं आहे. माझ्यामध्ये मोहरी आहे, माझ्यामध्ये मोहरी आहे. माझ्यामध्ये दालचिनी आहे, माझ्यामध्ये दालचिनी आहे. माझ्यामध्ये काली मिरी आहे. माझ्यामध्ये काली मिरी आहे. चांगलं मोनोटॉनन्स होतंय ना म्हणजे रे. तसंच कसं अरे यायचं? जिरं मोरी जर का अशी तेलामध्ये आपण टाकली तर कशी वाजेल? होईल का नाही बाजारा. कसं बोलायचं? असं माझ्याकडे जिरं आहे, माझ्याकडे मोहरी आहे. कसं बोलशील? माझ्याकडे जिरं आहे. माझ्याकडे मोहरी आहे. माझ्याकडे लाल चिनी आहे. या आईच्या भावाला लालचिनी घ्यावला नाही. लालचिनी आहे काय ती दालचिनी आहे. आणि ना तुला ना नको तिकडे ना लालचिनी करायची सवय आहे माहितीये. अरे करू तर काय करू? पुढचं शिकवतो ह्याच्या नांदाला लागू नको तू. हा एक मिनिट पुढं काय आहे. हा. माझ्याकडे हळद आहे. काय बोलतोस? तुमच्याकडे हलत आहे? हे बाबा मग सोयबी आहे आपटू काय रे अरण्या तुला. हा ही हळद वेगळी ती हळद वेगळी. म्हणजे? अरे हळद बोलू नका हा चेकालतो माहितीये. शाळेमध्ये एकदा प्रश्न आला होता हल्दीचे फायदे सांगा. हा मला फुकटची पियाला मिळते असं लिहिलं. ह्याचं सांगू काय? याला आले होते बाबा हिंगाचे फायदे सांगा. या वसारीने लुंगीचे फायदे लिहिला यारा कुठला. अशी फालतुगिरी करतो. असं शिकवलं तर परत तुझी राई मी आहे ना लातेर मारीन. राई लातन मारशील आई होय. बोला. ना वेलच्याशी कचा कचा कुट्टी ती मोरी आहे ना मी नाल्यात फेकेन. म्हणतो तुझं तमालपत्र आहे ना असं फाडून तोडून बाहेर टाक. त्याने मी चच्चीन. ही बडीशेप मी चावून चावून खाईन मला सांगतो. बाबा पप्पा ही काय पद्धत आहे. काय शिकवताय तुम्ही माझ्या लेकीला. ते मी कच्चे बोलले मी शिकवतो. अरे मी चांगलं शिकवतो ह्याच्यापेक्षा गप्पा बसा तुम्ही दोघंही गप्पा बसा. गप्प बसा मी का? काम सांगितलं होतं तुम्हाला तेही करता आलेलं नाही. तुम्ही काही शिकवू नका. मी माझ्या लेकीला श्याम राजपूतच्या ऍक्टिंग क्लास मध्ये घालेन. अरे ते अरण्या चल मला माझ्या नातीचं वाटोलं माझ्या डोळ्याने आता बघायचं नाही आहे. त्याच्यामुळे आपण निघूया. तुम्ही आपलं हा नाही आम्हाला नाही शिकवायचं. चल तू चल आपण जॉगिंगला जाऊ. नाही नको नको त्याला. नमस्कार मंडळी. निखळ मनोरंजनानं तुमची नजरबंदी करायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची. मंडळी नवरा बायको आणि पाऊस किंवा प्रियकर प्रेयसी आणि पाऊस हे त्रिकूट आपण अनेकदा पाहिलंय. पण आज आपण बॉस एम्प्लॉई आणि पाऊस हे त्रिकूट पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा. ही हास्य वर्ष अनुभवण्यासाठी जी घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. हॅलो हॅलो बापरे खूप कडकडतंय. अरे ओके आहात ना तुम्ही? हो आहे हा झुंबर हा हा, पड. बोला. हा पड सॉरी काय? पड नाही बोल अगं मी जस्ट ऑफिसच्या लिफ्टमध्ये होतो त्यामुळे जरा नेटवर गेलो होतो. बोल ना. तुमचं ऑफिसचं ग्राउंड फ्लोअरला आहे ना. तुम्ही लिफ्ट मध्ये काय करत होतात? अगं नाही तर मी ऑफिसच्या गेटच्या बाहेर आलो आणि तेवढ्यात मग त्या लिफ्टवाल्यानी बोलवलं की माझा 22 नंबरच्या बटनावर हात पोचत नाही तर मग तू येऊन मदत करशील का. मग मी गेलो आणि मग 22 नंबरचं बटन दाबलं. तेवढ्यात मग दार बंद झालं. मग वर गेली लिफ्ट. येईपर्यंत एक 10-15 मिनिटं गेली जरा. काय हो काय करायचं तुमचं. कसे आहात तुम्ही? मदत म्हणून. बरं तुम्ही निघालात का ऑफिस मधून? हो अगं ऑफिसमधून निघालो म्हणजे आलो नाक्यावर बस स्टॉपच्या इकडे आहेत. खरं येस खरं सांगताय तुम्ही? अरे ऑफकोर्स टॅक्सी बुक केली मी आता. काय म्हणताय?
आता कसं सांगू, खरं सांगतो मी, तुझ्या चरबी शपथ. मग ते काय तुमचं नाही म्हणजे तुला मी खरं सांगतो, मी टॅक्सी सुद्धा बुक केली आहे. आता येईल 12-13 मिनिटात येईल आता इकडे. काय काय बॉसला काय सांगितलं? सांगितलं आत्या आजारी आहे, सिरियस आहे, त्यामुळे मग हॉस्पिटलला जायचंय. आधी सोडतच नव्हते माहितीये, एचओला मीटिंग आहे महत्वाची, जावं लागेल वगैरे. मग आत्याचं कारण सांगितलं ना, मग पटलं त्यांना, मग सोडलं. येस ना, झुंबर आज मजा करायची. आज खर्चाकडे बघायचं नाही आज. हा म्हणजे आता पिक्चर बघितला ना की मस्त बुट्टा बिट्टा खायचा, मग तू 1.5-2 किलो दम बिर्याणी खा, आणि उरलेलं काहीतरी मसाला पापड वगैरे खाईन. आज मजा करायची. आज कळलं का तुला, आज मजा करायची. मज्जा करायची. आज तुला कळेल तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. तुम्ही ते बघूया नंतर. बरं ऐका ना, पिक्चरचं नाव काय आहे? जंगली बिल्ली. बरं आहे ना पिक्चर? पिक्चर कुणाला बघायचं आहे? काय तुम्ही ना दुपारची बीपीची गोळी घ्या, हल्ली तुम्हाला धाप लागते. हॅलो. होय होय हा? होय होय आणि ऐका, होय. आज कोणत्याही कारणाने तुम्ही जर आला नाहीत सिनेमाला, प्लॅन जर कॅन्सल झाला, तर तुमच्या शरीराची चटई बनवून त्याच्यावर बसेल. नाही मी येणार झुंबर. नक्की? हो नक्की माझा शब्द आहे, मी निघालो ऑलरेडी. वा. बघ झुंबर. हॅलो हॅलो हॅलो. चौगुले चौगुले इकडे ऑफिसच्या गेट जवळ. एक थांबा मी येतो. येस चौगुले मी येतो म्हंटल. इथं थांबा. काय करताय चौगुले? मी म्हंटल मी येतो तर तुम्ही कशाला गेलात? नाही मला वाटलं सर. एक मिनिट जरा. हो सर. थँक गॉड तुम्ही भेटलात. काय सकाळपासून पावसाने थैमान घातलं नाही? हो सर, सकाळपासून पाऊस आहे माहितीये. तेच वेगळ्या भाषेत बोललो ना मी. हो. आय टेल यू, मला ना ते एचओला बोलवलंय व्यंकट सरांनी मीटिंग साठी आत्ता. हो माहितीये. म्हणालो ना तुम्हाला. हो एकट्यालाच जायचंय तुम्हाला. हा. काय झालं, मी निघालो, खाली येऊन बघतो तर माझं टायर फ्लॅट. टायर फ्लॅट म्हणजे? टायर पंक्चर झालं ना माझं. माय गॉड. मी टायर लावून फिरतो का? नाही सॉरी, खाली माझं टायर म्हणजे गाडीचं टायर पंक्चर झालं, गाडी पार्किंग मध्ये. येस सर बरोबर आहे. ते काय झालं, वरती होतो तोपर्यंत ना जरा पाऊस थांबला होता, म्हटलं पटकन खाली जातो, रिक्षा कॅब काहीतरी बुक करतो. पण खाली येईपर्यंत मुसळधार. सर सकाळपासून पाऊस पडतोय माहितीये. तेच वेगळ्या भाषेत. हो तेच. जरा अशी पकडा जरा. हो ते थँक्यू. काय झालं, आता निघायचं होतं पण काही कॅब मिळत नाहीये, रिक्षा मिळत नाहीये. हो बरोबर आहे. परत बुक करतोय ऍप्लिकेशन वरती तर ते पण बुक होत नाहीये. पाऊसच एवढा आहे. ते पीए व्यंकट सरांचे सतत फोन करतायत, ते मला म्हणतात या लवकर या, एचओला यायचंय, लवकर या. आय टेल यू. नाईस. वा दादा. हे जरा हो, ते असं- सर. असं- खांदा भिजतो. हो, ते खांदा भिजतोय. हो सर. हे मग ओके. मग जा सर, तुम्ही गेलात तरी चालेल. म्हणजे मीटिंग पण आहे, एकट्यालाच जायचं आहे, गेलात तरी चालेल. तुम्ही आय एम ओके विथ इट. म्हणजे तुम्हाला काय वाटलं मी इथे तुमची परमिशन मागायला आलो? नाही सर, मला तसं नव्हतं म्हणायचं. तुमची अर्जन्सी आहे, तुम्हाला जायचं आहे म्हणून म्हटलं. कसा जाऊ आहे नीट धराना छत्रे. हो सॉरी. काय करताय चौगुले? पाऊस खूप आहे. बिहेव. ओके. ते रिक्षा नाहीये, कॅब नाहीये, कसा जाणार आहे मी? हो बरोबर आहे सर. काय सॉरी सर, मी काय केलं आता या क्षणाला? मी काय केलं? नाही एक मिनिट चौगुले. हो, आता ऑफिस आवर्स मध्ये तुम्ही छत्री घेऊन बाहेर काय करताय? इथे छई छप्पा छे करायला आला तुम्ही. गेट बॅक युअर वर्क. सॉरी सर. नाही सर, एक मिनिट सर. मी आज हाफ डे घेतलाय ना. मी आज हाफ डे घेतलेला आहे. तुमच्याकडे ऍप्लिकेशन पाठवलेली होती. माझी ही आजारी आहे ना, जंगली बिल्ली. जंगली महाराज रोडवर राहणारी आत्या. हा, ती माझी आजारी आहे, त्यामुळे मी पाठवली होती. ऍप्लिकेशन आलं होतं Yes, आलं होतं, yes. तुमची ही आत्या आत्या आहे माझी. हॉस्पिटलला आहे. हॉस्पिटलला आहे. काय झालंय काय आत्याला? आजारी आहे. मग जनरली लोक हॉस्पिटलला लग्नाचा वाढदिवस साजरा करायला जातात. जनरली लोक हॉस्पिटलला लग्नाचा वाढदिवस साजरा करायला जातात.
काय करताय चौगुले? सॉरी सर, तुम्ही जोकच असा जबरदस्त मारलात मला हा सांग. सॉरी 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 सर, जोकच असा मग मारला तुम्ही, जबरदस्त आहे Thank सर. युअर सेन्स ऑफ ह्युमर आय लव्ह यू. बाय द वे, हे आत्याला काय झालंय म्हणाला? आजारी आहे सर. हो, पण आजार कुठला झालाय? आजार कुठला झालाय? रेअर आजार आहे सर. नाव असेल ना काहीतरी? नाव आहे मग सांगा. मी हे झालंय त्याला, त्याला ब्रास्कुलित फ्लिस्किन राखला. सर तो रेअर आजार आहे. हो सॉरी, रेअर आजार आहे. आता परवाच शोध लागलाय त्याचा. डॉक्टर म्हणाले अरे हा काय आजार, असं म्हणजे परवाच त्याचा शोध लागल्यामुळे आम्हाला माहिती नाही म्हणजे गंभीर असणार. गंभीर आहे सर. सर मग मी निघाव. एक मिनिट चौगुले, मला मला आता निघावं काय लागेल. रस्त्यात असं भिजत सोडणार आहात का? नाही भिजत नाही सोडणार आहे, मला ते बरं नाही वाटत. कसे पण मला जाणार आहात तुम्ही? आहे का इकडे एक रिक्षा कॅब काही आहे का? हो रिक्षा असू शकते. तुम्ही बघा, तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही काहीच तुम्ही करत कसं नाही. जाणार आहात? माझं आहे 7-8 मिनिटात येईल आता गाडी माझी आहे. तुम्ही कॅब बुक केलेली आहे? हो कॅब बुक केली. नीट धरा ना चौगुले. सॉरी सर, तुम्ही पण बघा, तुमची पण तुम्ही प्रयत्नच नाही करा. मोबाईल तर काढा, तुम्ही काहीतरी तर प्रयत्न करा. चौगुले, व्हॉट आर यू डुईंग चौगुले? मी कशाला बोलवलं सर? रिक्षा. हो ए मिश्रा. हॅलो, छत्री द्या ना चौगुले. गुप्ता ए मिश्रा. गुप्ता ए मिश्रा. बोलवा. ए गुप्ता रुको. गेला तो. गेला सर. गेला. काय करताय? गेल्यानंतर आवाज दिल्यावर कसा थांबेल तो मला सांगा. हो सर. काय ओळखीचा होता का तुमच्या? तुम्हाला कसं माहिती मिश्रा आहे की गुप्ता आहे? सर 5 पैकी 4 मिश्रा किंवा गुप्ताच असतात. इथे पुण्यात हीच हालत आहे. असं आहे. त्याच्या रिक्षाच्या मागे आई तुझा आशीर्वाद लिहिलंय. पण सर एखाद्या मराठी माणसाने मिश्रा. ओके सर सॉरी. चला मग सर. किती वेळ दाखवतो तुमच्या कॅबला? 6 मिनिटात येणार आहे मी सर. माझं होऊन जाईल तर मी एकटा तर निघून जाईन. तुम्ही तुमचं बघा सर. ओके. हे आत्याचं हॉस्पिटल कुठलं म्हणाला? हे जंगली बिल्ली जंगली बिल्ली. जिंगल बेल हॉस्पिटल. जिंगल बेल हॉस्पिटल सर. अशा नावाचं हॉस्पिटल? हो सर, क्रिसमसच्या दिवशी ते ओपन झालं गेल्या वर्षी, नवीन आहे. त्यामुळे जिंगल बेल हॉस्पिटल. सर डॉक्टर सुद्धा औषध मोजामध्ये ठेवतात. अरे ओके, यायला पाहिजे सर. हा बाकी काय? हॉस्पिटल जे आहे हा. ते कुठल्या साईडला आहे? हे वेगळ्याच साईडला आहे ते सर. तिची साईड अशी सांगता येणार नाही. हा, पण एक साईड असेल ना कुठली तरी हॉस्पिटल, कुठलं तरी ईस्ट वेस्ट. गोल खूप फिरून तिथे असं आहे. ईशान्य वायव्य ईशान्य ही साईड नाही सांगता येणार सर. रेंज. सर ऍक्च्युली मला आता आत्यासाठी निघावं. आपण एक काम करू शकतो हो, सर, हो, सर. एक काम करूया. तुम्ही काय करा माहितीये चौगुले, तुमच्या तर कॅब येते म्हणालात ना 5 हो माझी आता 3-4 मिनिटात येते सर. ओके, मग मी बसतो कॅब मध्ये, तुम्ही मला एचओला सोडा आणि मग तिथूनच कॅब घेऊन परत आत्याला बघायला हॉस्पिटल. नाही सर, पिक्चर सुरू होईल तोपर्यंत. पिक्चर क्लिअर झालेलं आहे आता ऑपरेशनचं आत्याचं. ते ऑपरेशन सुरू होईल असं म्हणतो. मला जावं लागेल सर. आता मला खरंच जावं लागेल. आत्या ना, आत्या आता याच्या आधीचं जे आहे ते सुरू झालेलं आत्याचं. काय खरंच जावं लागेल ऍक्च्युली तिकडे. जंगली बिल्ली जगली पाहिजे आत्या माझी. जगली पाहिजे, त्यामुळे मला तिथं जावं लागेल. बिली सर मी निघतो सर. आपण एक काम करूया. मला हा हात दुखायला लागला, मी इथे येऊ का? मला असं वाटतं की मी ना खूप इनह्युमन होत चाललेलो आहे. एवढं तुम्ही आत्याबद्दल सांगताय आणि मी फक्त ऐकतोय. तर आपण एक काम करू, तुमची कॅब आली की मी बसतो, आत्याला आधी 10 मिनिटं भेटू, मग तीच कॅब घेऊन मी एचओला जातो. नाही कशाला सर, आता नाही भेटणार. का नाही भेटणार? ऍटिट्यूड आहे तिला. म्हणजे सर ती नाही भेटणार सर. कारण ती कोणी असं नवीन आलं ना की गावातली आहे ना सर. नवीन कोणी आली की ऑक्सिजन वगैरे काढते आणि एकदम लिपस्टिक लावायला आत निघून जाते सर. तो एकदम प्रॉब्लेम सर. मला गेलं पाहिजे सर. अरे बरोबर आहे, पण सर attitude आहे मला. मी आत्याला सोडून मी धरतोय सर. आत्याला सोडून मी नाही जाऊ शकत सर. आत्या आणि माझे खूप वेगळे रिलेशन्स आहेत. झुंबर आणि माझ्यासाठी आत्याने खूप केलंय सर. सर आत्या आणि भाच्याचं नातं वेगळंच असतं. कोणीतरी म्हटलेलं आहे, आता का बाया चल आता का बाया किती छान नातं.
असं कोणी नाही म्हटलेलं आहे असं काही कोणी नाही म्हटलेलं आहे असं. किंवा हे पण म्हटलेलं आहे सर, भाचा तिन्ही जगाचा आत्याविना खाचा मारला. वाटेल ते बोलताय. वाटेल ते बोल, असं कोणीही नाही म्हटलेलं आहे की भाचा तिन्ही जगाचा आत्ताविना खाचा. कम ऑन फनी गाय. सर एक मिनिट धरा, मला मोबाईल एक मिनिट इथं नाही याद फोन एकच मिनिट धरा सर. फोन हेलो हेलो, अरे किधर है तुम ओला है क्या? तो काय को भिगता है? अंदर जाओ. तुम ड्राइवर है ना, तो अंदर जाओ. हाँ तुम किधर है? 3 मिनट के बाद किधर है तुम? आओ इधर 2 मिनट में आओ. नहीं सर त्याला 1 मिनिट चौगले. त्याला सांगा सर. मी सांगतो. हाँ हाँ आप कहाँ पर है बताइए. हाँ ठीक है, थोड़ा सा प्लान में चेंज है. क्या क्या करेंगे हम लोग? सुनो सुनो, पहले जहाँ पे जाना है डेस्टिनेशन वहीं पे जाएंगे. हाँ उसके बाद आगे जाना है बाउधन में. हाँ नहीं सर उशीर तुमने काय हो? एक मिनट. हेलो हाँ, तो बाउधन में जाएंगे थोड़ा. हाँ हाँ नहीं जाएंगे मतलब? नहीं जाएंगे मतलब? समझ में नहीं आ रहा, इतना बारिश है, थोड़ा इंसानियत नहीं है क्या आप में? जाएंगे तो क्या? गुरमे किसको दिखाता है रे? गुरमे किसको दिखाता है? यूजलेस. क्या नहीं तू नहीं जाएगा, मैं नहीं जाता. कैंसिल किया. ले कॅन्सल काय करते सर यार, कॅन्सल कशाला करायला? काय करता? अरे 3 मिनिटावर आले होते ना, कशाला कॅन्सल केली सर? गेले पाऊण तास मी बुक करतो, कॅन्सल कशाला केली सर? काय झालं चौगले? आय एम सॉरी सर, मला तसं कॅन्सल का केली सर? गुरमी दाखवत होता मला म्हणाला नाही जाणार म्हणजे अरे पाऊस आहे एवढा, जरा माणुसकी असली पाहिजे की नाही त्याच्यात. हे जे रिक्षावाले आहेत ना, असे अरे रवी करणारे, गुरमी दाखवणारे, यांची अशीच नांगी ठेचली पाहिजे. सर त्याची नांगी ठेचली, पण काखेतून माझ्या रक्त आला सर. तुम्हाला काय सर आली असती ना सर, एवढी 3 मिनिटावर एवढी होती, फक्त दरवाजा उघडून बसायचं होतं, एवढंच होतं ना. डोंट वरी येईल नाही टॅक्सी. तुम्हाला कुठे मिळते सर? आपण पॉझिटिव्ह विचार करायचा. आपल्या ऑफिसच्या गेटवर काय लिहिलेलं आहे? ढकला. त्याच्या आत काय लिहिलेलं आहे? ई पॉझिटिव्ह. ई पॉझिटिव्ह लिहिलंय की नाही? ते का लिहिलेलं आहे आपण? कारण आपण जे काही काम करणार ते पॉझिटिव्ह विचारांनी करायचं ना सर. पॉझिटिव्हनी टार्गेट आपण कसे. टॅक्सी नाही मिळत पॉझिटिव्हनी. फोन वाजतोय. अरे बापरे. हॅलो. ए चौगुल्या, तू निघालास की नाही? हो या या मी थिएटर मध्ये पोचले. होय मी नंबर काय आहे? मी इथेच आहे, पार्किंग लॉट मध्ये. मी येतोच आहे, पोचतोच आहे. सीट नंबर काय आहे? B1516. हा मी तिकीट पाठवले आहेत. होय हॅलो. हा होय 15-20-15-16. काय B1516 काय? तिकीट कसलं? नाही बी तिकीट काय नाही. तिकीट काय नाही. B1516 काय? B1516 बेड नंबर आत्याचा. B1516 2 बेड लागतात आत्याला. हो आत्याला 2 बेड लागतात. पाय फाकून झोपते ना ती अशी, त्यामुळे ती अजय देवगणची फॅन आहे. मेक सेन्स. फुलवर काटे. राईट. हॅलो आरामात. सर येस. सर मला ना आता गेलंच सर. होय. सर आता ना हा झुंबर जेव्हा पडतं ना डोक्यात सर खूप लागतं. मला एवढं जनरल सांगत आता काही संबंध नाही. एवढंच मला आता गेलं पाहिजे सर. काय एवढी घाई काय करताय? मला जायला पाहिजे सर, कारण आता आत्याला ना आता ऑपरेशन थिएटर मध्ये घेत आहेत होय, ना सर. सर. मला सर गेलं पाहिजे प्लीज Right. मला सर गेलं पण पाहिजे. आता तिकडे काय चाललंय? हा? तिकडे काय चाललंय हॉस्पिटल? राष्ट्रगीत हे हॉस्पिटलला राष्ट्रगीत सुरू आहे. हो सर तिकडे पेट्रियाटिक आहेत सगळे. ऑपरेशनच्या आधी राष्ट्रगीत म्हणून नंतर ते हो. पुढचं सगळं हे करतात, त्यामुळे हे करतात. होय बस. ओके या होय. ओ अरे माझ्यामध्ये तुमचा फोन आहे सर. सॉरी सर मी एक काम करतो सर. काय? छत्री धरा, मी धावत जातो. अरे धावत कशाला जात आहे? थांबा ना, आता नाही, टॅक्सी ऐका. येईल ना. नाही टॅक्सी तुम्ही कॅन्सल केलीत ना सर. राईट. मला जावं लागेल ना सर. भेजलो तरी चालेल, 10 मिनिटात पोहोचेन मी. काय प्रॉब्लेम नाही धावत कुठे जाणार आता तुम्ही सर. पावसात? मी धावतो सर, मला काही अरे प्रॉब्लेम कुठे जाताय धावत? हॅलो इकडे या. सर. मी वेळ धावे आहे. ओय धावायला लागलो की हा येडाचा आहे असं सगळे म्हणतात. वेळ धावे आहे मी सर. मी राईट. सर चौगुले, होय, होय. मी तुम्हाला अलाव करत नाही. मी परमिशन देत नाही तुम्हाला धावायची. आता धावत झाल पावसात, नंतर 4 दिवस तुम्ही सुट्टी माराल. सर, नाही. म्हणाल सर्दी पडसं झालेलं आहे. आय कांट अफोर्ड दॅट. नाही, सर, नाही, सर. नो यू कॅनॉट गो. नाही सर. असं असलं तर मी येईन सर तुमच्या. मी सांगतो शट अप. ओ शट आय एम सॉरी सर. शट अप. नो. ओहो माझा फोन आलेला आहे. छत्री पकडा. जायचं. ओय हॅलो. हा बोल ग. हो गॉड. काय झालं सर? काय झालं? एक मिनिट थांबा ना, बोल. सॉरी सर. ओ गॉड. काय सांगतेस? अरे बापरे,
नाही तू काळजी नको करूस, तू काळजी नको करूस. थांब 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 थांब. सर काय झालं? काय झालं सर? सर काय झालं सर? सर अरे सांगा ना सर, तुम्ही चौगुले टाकता ना चौगुले. तुम्ही बसला होता म्हणून मी पण खाली बसलो ना सर. मला सर काय झालं सांगा सर. हा पाणी घ्या. ठीक आहे सर. अरे काय करताय चौगुले? इथे पाणी नाहीये ना सर. सर इथे जवळ दुसरं पाणी चौगुले शट अप. सॉरी सर. काय झालं सर? चौगुले काय काय झालं सर? माझ्या बाबांना ऍडमिट केलंय. चौगुले चौगुले नका ना सारखं हे करू. भिजायला होतंय मला. एकच मिनिट धरा सर, एक मिनिट. गॉड. बाबा ना सर असं अचानक कसं झालं सर? पण आय डोंट नो. मला माझ्या बायकोचा फोन आला आणि तिने सांगितलं बाबांना ऍडमिट केलेलं आहे. आय डोंट नो काय करायचंय. मला आता अर्जंट एचओला जायचंय. व्यंकट सर चौगुले आय एम सो सॉरी. आय एम आस्किंग यू फॉर अ फेवर. पण माझ्याऐवजी तुम्ही हेड ऑफिसला जाल व्यंकट सरांसोबत मीटिंग करायला. पण माझी सर आत्या आजारी होती थोडी. सर असं नका हसू सर. इट हर्ट्स. सर सर प्लीज असं करू नका सर. मी जेन्युअनली सांगतो, आत्या आजारी आहे. चौगुले नात्यांमध्ये जास्त जवळचं नातं कुठलं, आत्याचं की वडिलांचं? ऑफकोर्स वडिलांचं. वडील आपल्याला 9 महिने पोटात वाढवतात. आई- आई वर्ष. पण वडील बघतात. पण पालन वडिलांना- पोषण कोण करतं? वडील करतात सर, पण त्यांचं ना क्रेडिट कधी मिळत नाही सर. हेच क्रेडिट मला आज त्यांना त्यांचं द्यायचंय. पण वडील ऍडमिट आहेत आणि मी एचओला जाऊन मीटिंग करतो. थो माझ्यासारख्या मुलावर. थो. एकदा आत्या 5 मिनिटं तोंड बघून आलो. बरं. बाबा मी येतोय. बाबा मी येतोय. नाही नाही सॉरी बाबा. ठीक आहे, हरकत नाही. रिलॅक्स व्हा सर. चौगुले प्लीज तुम्ही जाल का प्लीज? Sir, हे नका आय एम सो सॉरी. मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला उपकार समजा चौगुले, पण प्लीज जाल का? काय ना, माझ्यानंतर जर आपली ब्रँच कोणी व्यवस्थित ओळखू शकत असेल तर दॅट इज यू. आजपर्यंत आपल्या कंपनीसाठी एकट्या माणसाने खूप काम केलंय, दॅट इज यू. आपल्या कंपनीत ज्या ज्या गोष्टी घडतात त्याची इत्तमभूत माहिती कोणाला आहे? फक्त तुम्हाला आहे चौगुले. आज आपली कंपनी जी काय एक आसमान की ऊंचाई छूती आहे ना, ती तुमच्यामुळे चौगुले. सर हे खरं म्हणताय. जे काही आहे आपली कंपनी ती तुमच्यामुळे हो सर, चौगुले. मी कंपनीसाठी खूप केलंय सर. जर आपली कंपनी कधी युद्धावर जाणार असेल ना, तर फ्रंटला उभा राहणारा योद्धा तुम्ही आहात चौगुले. मीच असणार आहे सर. ऑफकोर्स आपली कंपनी जर जहाज आहे आणि ते भरकटणार असेल तर तिला मार्गावर आणणारा कोलंबस तुम्ही आहात अरे चौगुले. मी आहे ना कोलंबस. अरे आज जरी ते पाऊस पडला, प्रलय आला, तरी सुद्धा या महापुरात पोहत जाऊन एचओला जाऊन मीटिंग कोण अटेंड करेल? अरे मैं पोहे खागा. मैं पोहे खागा. मैं उधर जाएगा सर. मी ऑफिससाठी काम नाही करणार सर. मला आयुष्य वेचलंय मी ऑफिससाठी. तुम्ही काम नाही करणार ऑफिससाठी सर. तुम्ही जाल एचओला. मी जाणार. तुम्ही कराल मीटिंग अटेंड. अरे मैं ए चल एचओ इधर आ. चल मीटिंगला चल. हाँ सॉरी सर. मैं जाएगा सर. मी जाणार सर. एचओ व्यंकटशी बोला. मी वेंकट मीटिंग चल बॉम्बे ऑफिस का मीटिंगला चल. माइमिंग मध्ये बोला. मी एक फोनवर. चल. देखता क्या है? बॉम्बे का 1 नंबर चाहिए बॉम्बे. ये मेरा बॉस. आई लव यू बॉस. येस आय लव्ह यू टू. हॅलो हाय 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 हॅलो. ऐक अगं ऐक काय झालेलं आहे? काय करेगा? मी येतोय पिक्चरला येतोय. काय आपली तिकीट काय? 20, 17, 18. येस. नाही मी चाललो होतो मीटिंगला. चौगुले सर तुम्ही बिंदास राहा. मी आहे सर. आणि मी त्यांना म्हटलं की मी बाबांना भेटायला चाललोय. त्यांना ऍडमिट केलं. ते 2 वर्षापूर्वी वारले. ए वेंकट ए इधर रख. ओ सर सर सर. ये सर सॉरी सर. येस मी येतो मी पोहोचतो 10 मिनिटं. सर रख फोन रख. मारेगा खींच कर. चल निकल. बाप के पास जा चल. येस मला आप महत्वाचं का ऑफिस मध्ये निकल. मैं देखता हूं वेंकट को. छत्री मिळेल मला. छत्री चप्पल फेंके पर निकल. छत्री चौगुले छत्री. छत्री तुमची घ्या यार. चल निकल. ए चौगुले थँक्यू. इधर इधर आप वेंकट. हेलो हॅलो. हा हा. चौगुल्या कुठे आहेस तू? ओय अगं आज मी तुला अभिमान वाटेल. ए बापरे. ए आज तुला अभिमान वाटेल असं काम केलंय झुंबर मी. अगं बॉसचे वडील होते ना, ते आजारी होते. मी त्यांना सांगितलं तुम्ही वडिलांकडे जा, मी जातो मीटिंगला. म्हणून मी आता एचओला चाललोय मीटिंगला. मी चांगलं केलं ना? हो थँक्यू. छान केलं. आज कोणत्या रंगाची पॅन्ट घातली आहे? काळ्या. येईपर्यंत पिवळी होईल. ए ए ए ए ए थांब. ए नाही झुंबर. अरे